वळत पुढच्या बातमीकडे योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेला अक्षरशः व्यापून टाकलंय असं म्हणायला हवं, कारण गेल्या वर्षी पतंजलीला 10,561 कोटींचा नफा झाल्याची माहिती खुद्द बाबा रामदेव यांनी दिली आहे। देशभरात पतंजलीचे तब्बल 6,000 डिस्ट्रीब्युटर्स असून त्याची संख्या 12,000पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सध्या पतंजली समोर आहे। तसंच हरिद्वार सोबतच जम्मूमध्ये देखील नवा प्लांट उभारण्यात येणार असल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलंय। सर्व चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन देखील यावेळी बाबा रामदेव यांनी केलंय। अभी देखो, पिछले 5 सालों से तो पतंजलि 100% की ग्रोथ रेट से आगे बढ़ रहा है, जबकि विदेशी कंपनियां डी ग्रोथ हो रही हैं। तो आगे भी 100 से ऊपर ही जाएगा। अब 20,000 के ऊपर वो 25 जाता है या उससे अधिक जाता है, ये तो वक्त बताएगा, लेकिन 20,000 करोड़ से कम नहीं होगा।